नमस्कार मित्रांनो, SSK विथ ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. काल आपण 3 लाख क्रोर्स हा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहिला आहे. मी पुन्हा एकदा थोडक्यात एक्सप्लेन करतो आणि मग आपल्या पुढच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल 3 ब्लॅक क्रोर्स हा पॅटर्न अप ट्रेंडच्या शेवटी बनतो. एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनते. त्याच्या पुढची जी रेड कॅन्डल बनते तिचा ओपन हा पहिल्या कॅन्डलच्या ओपनच्या खाली होतो आणि क्लोज पहिल्या कॅन्डलच्या क्लोजच्या खाली होतो. तसंच तिसऱ्या कॅन्डलचा ओपन दुसऱ्या कॅन्डलच्या ओपनच्या खाली होतो आणि क्लोज दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजच्या खाली होतो. तर अशा प्रकारे 3 ब्लॅक क्रोर्स पॅटर्न चार्टवर बनतो. इथे तुम्ही पाहू शकता चार्टवरती हे जर तुम्हाला दिसतंय पॅटर्न, एक रेड कलरची कॅन्डल दिसते आणि दुसरी एक छोटी रेड कलरची आणि तिसरी त्याच्यापेक्षा एक मोठी रेड कलरची कॅन्डल तुम्हाला दिसते. तर हा 3 ब्लॅक क्रोर्स कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवरती बनतो. आणि हा 3 ब्लॅक क्रोर्स पॅटर्न हा 3 व्हाईट शोल्डरच्याच अपोजिट आहे. 3 व्हाईट शोल्डर कॅन्डलस्टिक पॅटर्नचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी त्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकता. 3 व्हाईट शोल्डरच्याच अपोजिट हा 3 ब्लॅक क्रोर्स कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. 3 व्हाईट शोल्डर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न डाऊन ट्रेंडच्या शेवटी बनतो आणि 3 ब्लॅक क्रोर्स हा कॅन्डलस्टिक पॅटर्न अप ट्रेंडच्या शेवटी बनतो. तर कळलं तुम्हाला? तर आता आपण आपल्या पुढच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे डार्क क्लाउड कव्हर. डार्क क्लाउड कव्हर पॅटर्न हा एक टेक्निकल अनालिसिस मध्ये बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, जो आपल्याला चार्टवर अप ट्रेंडच्या रिव्हर्सलचा इंडिकेशन देतो. हा पॅटर्न जेव्हा चार्टवर बनतो तेव्हा अप ट्रेंडच्या शेवटी एक मोठी ग्रीन कॅन्डल बनते, इथं तुम्ही पाहू शकता, आणि दुसरी मोठी रेड कॅन्डल बनते. पहिली एक ग्रीन कॅन्डल बनते आणि नंतर एक मोठी ग्रीन कॅन्डल बनते आणि तिसरी एक छोटी ग्रीन कॅन्डल बनते. इथे पाहू शकता, तिसरी एक छोटी ग्रीन कॅन्डल बनते. या तिन्ही कॅन्डल मध्ये पहिल्या कॅन्डलचा जो हाय आहे, इथे पहा ही पहिली कॅन्डल आहे, हिचा जो हाय आहे त्याच्या वरती दुसऱ्या कॅन्डलचा ओपन होतो. हे पहा इथे ही दुसरी रेड कॅन्डल आहे, हिच्या वरती ओपन झालेली आहे. तर पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरती दुसऱ्या कॅन्डलचा ओपन होतो आणि क्लोज पहिल्या कॅन्डलच्या ओपनच्या खाली होतो. हे पहा क्लोज इथे पहिल्या कॅन्डलच्या ओपनच्या वरती झालेला आणि तिसरी कॅन्डलचा जो ओपन आहे तो दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजच्या खाली होतो आणि क्लोज हा दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजच्या थोडासा वरती होतो. इथे तुम्ही पाहू शकता. सॉरी, तर इथे चार्टवर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे डार्क क्लाउड कव्हर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला चार्टवरती बनताना दिसतो. समजलं तुम्हाला? तरी पण पुन्हा एकदा मी सांगतो, डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न हा चार्टवरती आपल्याला अप ट्रेंडच्या शेवटी दिसतो. शेवटी तिथे एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल बनते आणि दुसरी एक रेड कलरची कॅन्डल बनते आणि तिसरी एक छोटी ग्रीन कलरची कॅन्डल बनते. आता दुसरी जी रेड कलरची कॅन्डल आहे तिचा जो ओपन आहे तो पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरती होतो आणि क्लोज हा पहिल्या कॅन्डलच्या ओपनच्या थोडासा वरती. आणि तिसरी जी कॅन्डल आहे, तिसऱ्या कॅन्डलचा जो ओपन आहे तो दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजच्या खाली होतो आणि क्लोज हा दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजच्या थोडासा वरती होतो. अशा प्रकारे हा चार्टवरती तयार होतो. तर आपण थोडा आता एक्झाम्पल आपण चार्टवरती पाहूया अशा प्रकारे बनतो. ते ट्रेडमध्ये एंट्री करू नका, कारण हा एकटाच एवढा शक्तिशाली नाही की आपण त्याच्या डिसिजनवरती ट्रेड करू शकतो. त्यासाठी आपल्याला कन्फर्मेशन घेण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला कन्फर्मेशन घेऊनच हा पॅटर्न दिसल्यानंतर ट्रेड करायचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता, इथे जो मी सर्कल केलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता डार्क क्लाउड कव्हर हा पॅटर्न बनलेला आहे. इथून प्राइस वरती गेलेली आहे चांगल्या प्रकारे आणि इथे एक रेजिस्टन्स आहे पहा इथे. त्या रेजिस्टन्सला जाऊन याने एक पॅटर्न तयार केलेला आहे डार्क क्लाउड कव्हर म्हणून.
तर इथे बघा, एक मोठी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे, दुसरी रेड कॅन्डल आणि तिसऱ्या कॅन्डलचा कलर कोणताही असू शकतो, कलरचा एवढा इम्पॉर्टंट नाहीये. आणि इथे तुम्ही पाहू शकता तिसरी कॅन्डल एक छोटी बनलेली आहे आणि त्याच्यानंतर पहा मार्केट इथे खाली पडलेलं आहे. इथे पण एक पाहू शकता एक्झाम्पल, इथे पण पहा प्राइस इथून वरती गेलेली आहे चांगल्या प्रकारे आणि इथे एक रेजिस्टन्स फेस केला आणि त्या रेजिस्टन्सला इथे डार्क क्लाउड कव्हर हा पॅटर्न तयार केला. एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल बनली आणि त्या कॅन्डलच्या वरती रेड कलरच्या कॅन्डलचा ओपन झालेली आहे आणि पहिल्या रेड कलरच्या कॅन्डलच्या ओपनच्या वरती क्लोज झालेली आहे. इथून पण एक चांगल्या प्रकारे मार्केट खाली पडलेले. आता हा पॅटर्न बघून तुम्ही लगेच एंट्री कराल, पण आता लगेच एंट्री केली असेल तर बघा तुमचं इथून मार्केट पुन्हा थोडं वरती गेलं, परत त्या रेजिस्टन्स पर्यंत गेलं, मग मार्केट तिथून खाली पडलेलं. म्हणूनच हा सिंगल कॅन्डलस्टिक पाहून तुम्ही ट्रेडमध्ये एंट्री नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला कन्फर्मेशनची आवश्यकता असते. तर तुम्ही कन्फर्मेशन घेऊनच एंट्री करण्याचा प्रयत्न करा. हा पॅटर्न दिसल्यावर अजून आपल्याला एक्झाम्पल इथे ते भेटतात का पाहूया आपण. पाहू शकता तुम्ही इथे पण एक बनलेला आहे पॅटर्न या रेजिस्टन्सला, पण तिथून पहा मार्केट थोडंसं आलं खाली आणि खाली येऊन पुन्हा वरती गेलेलं आहे. त्या रेजिस्टन्सला ब्रेक करून मार्केट वरती गेलेलं आहे. हा पॅटर्न एक मार्केटमध्ये आपल्याला एक भीतीचं वातावरण तयार करण्याचं काम करतो. त्याच्यामुळे हा तुम्हाला पॅटर्न जर दिसला चार्टवरती तर ट्रेड घेताना जरा काळजीपूर्वक ट्रेड करा, कन्फर्मेशन घ्या अजून एका कोणत्याही गोष्टीचं आणि मगच ट्रेड करा. तर अशा प्रकारे तुम्हाला समजला असेल हा डार्क क्लाउड कॅन्डलस्टिक पॅटर्न. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मी, डार्क क्लाउड कव्हर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न अप ट्रेंडच्या शेवटी बनतो. एक ग्रीन कलरची कॅन्डल बनते, दुसरी एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनते आणि तिसरी एक छोटी ग्रीन कलरची कॅन्डल बनते. तर दुसरी जी रेड कलरची कॅन्डल आहे तिचा जो ओपन आहे तो पहिल्या कॅन्डलच्या क्लोजच्या वरती होतो आणि दुसऱ्या कॅन्डलचा जो क्लोज आहे तो पहिल्या कॅन्डलच्या ओपनच्या थोडासा वरती होतो आणि तिसऱ्या कॅन्डलचा जो ओपन आहे तो दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजच्या खाली होतो आणि तिसऱ्या कॅन्डलचा क्लोज हा दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजच्या थोडासा वरती होतो. तर अशा प्रकारे हा पॅटर्न चार्टवरती तयार होताना आपल्याला दिसतो. अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल डार्क क्लाउड कव्हर. आता पुढचे जे आपले 4 व्हिडिओ जे येणार आहेत ते कंटिन्युएशन कॅन्डलस्टिक पॅटर्नचे व्हिडिओ येणार आहेत. ते 4 जे कॅन्डलस्टिक पॅटर्न असतील ते ट्रेंड कंटिन्युएशनचे पॅटर्न असणार आहेत. तर पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.